आम्ही इथलं चिखली बघितलंय, आम्ही इथले डेव्हलपमेंट होताना बघितलेत, आम्ही इथले रस्ते होताना बघितलेत, आम्ही इथलं सुशोभीकरण होताना बघितले, आम्ही इथल्या लोकांना जडणघडण घडत असताना बघितले. आता राजकारण हायब्रिड होत चाललंय. हं, हं. तेव्हा समाज हिताची विचारधारा घेऊन पुढे चाललं पाहिजे, ही काळाची गरज आहे. हं, हं. ट्रॅफिक ही फार अलीकडच्या काळामध्ये मोठी समस्या झालेली आहे. त्याच्यानंतर जे विस्थापित लोक ह्या शहरामध्ये ह्या अलीकडच्या भागामध्ये जे वाढायला लागले, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न एक आहे. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहत असताना तुमची हाय टेन्शन वायर वगैरे हे अंडरग्राऊंड असली पाहिजे. आज इथे तारा लटकतायत, कुठंतरी त्याचं पावसाळ्याच्या काळामध्ये शॉर्ट सर्किट होणं, ब्लास्ट होणं, ह्या बेसिक समस्यावर काम करणं अजूनही तितकंच गरजेचं आहे. कॉर्पोरेशनच्या जागा आहेत, कॉर्पोरेशननी पैसे दिलेले आहेत, लोकांसाठी उभारले. त्यातून पुन्हा आम्ही कुठला तर मालकी हक्का कुठल्या तर कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्याच्यावर ठेवायच्या आणि त्याच्यात 10 चाव्या माझ्या 10 लोकांना वाटायच्या आणि पुन्हा जनतेने त्या 10 लोकांना फोन करून ह्यांनी त्यांच्याकडे पैसे घ्यायचे. हं, हं. ही व्यवस्था एकदम गलत. संधी मिळाली, नगरसेवक झाला तर पहिले कुठले काम करायचे? 3च विचारतो. मी सांगेन बेसिक मूलभूत गरजा व्यवस्थित पाहिजे. हं, हं. त्याच्यानंतर सुरक्षेच्या अनुषंगाने काम होणं अपेक्षित आहे. आम्ही वडिलांकडे आमचा रस्ता बघितला, हं, हं. आम्ही त्यांना लोकांच्या आग्रस्तव योगा हॉल मागितला, आम्ही सांगितलं की लोकांसाठी आम्हाला कार्डिक ॲम्ब्युलन्स पाहिजे, आम्ही सांगितलं लोकांसाठी बहुउद्देशीय केंद्र पाहिजे. आम्ही म्हणलं नाही की वास्तूचं टेंडर मला मिळून द्या, आम्ही म्हणलं नाही ह्या गोष्टी माझ्या एका कार्यकर्त्याला द्या. लोकांसाठी करण्याची मदत ही आम्ही तानाजीराव सावंत साहेबांकडनं मागितली. लोकांना जिथं लागेल तिथं मदतीला जाणं, लोकांच्या अडीअडचणीत जाणं, हे आम्ही करतोय. हं. त्यामुळं लोक ठरवत असतात. राजकारणी म्हणून घराणेशाहीचं लेबल तुम्ही नक्की लावू शकता, जनता ठरवेल ना. ह्या सगळ्या लोकांना एक टाईम जेवणाची, शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था ही आमच्या कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही चालू केली 20 फेब्रुवारी 2023 पासून. त्या माध्यमातून रोजचे 300 लोकांना शुद्ध शाकाहारी जेवणाचे डबे त्या डेटपासून. पॉलिटिक्स इज नॉट अ पार्ट ऑफ गेम, हं, हं. बरोबर. दिस इज द मीडिएटर, जे तुमच्या विचारात आहे ते कृतीत उतरवण्याचं हे व्यासपीठ आहे. जी माणसं अशी गोड बोलतात ती आत्म वेगळी असतात आणि जी माणसं कडक असतात ती रोखठोक जरी असली तर मनाने फार ती शुद्ध प्रामाणिक असतात, म्हणून ती कडक असतात. माझ्या भागातली 10 मुलं UPSC मध्ये 5 गेले आणि MPSC मध्ये 5 गेले, ते प्राईड पाहिजे. त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न म्हणजे मोफत बेसिक मार्गदर्शन जे ते आम्ही मोफत. बेसिक डेव्हलपमेंट जे कॉर्पोरेशनचे तुम्हाला फंड मिळतात त्या बेसिक डेव्हलपमेंटच्या पुढे जे जे आम्ही करू त्यासाठी लोक कायम हं, हं. लोकप्रतिनिधी कसा असावं, त्याचं व्हिजन काय असावं हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न पास्टमध्ये ऑलरेडी केलेला आहे. नमस्कार, मी विष्णू सानप. प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि सर्वच पक्षाचे उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीने प्रचाराला सुद्धा लागलेले आहेत. काल कागदपत्राची पडताळणी झाली, आज अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख होती आणि आता सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि पुण्यात तरी तिरंगी चौरंगी अशा लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अनेक दिग्गज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. त्यापैकीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत हे आपली राजकीय इनिंग सुरू करतायत. ते प्रभाग क्रमांक 37 मधून निवडणूक लढतायत. शिवसेना या पक्षाकडून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. पहिलीच त्यांची निवडणूक आहे आणि गिरीराज सावंत यांचं व्यक्तिमत्व असं आहे, जे मला कळालं ते कमी बोलतात, शांत आहेत, संयमी आहेत आणि मोजकंच बोलतात. मात्र मी त्यांना जरा अधिकचं बोलण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. गिरीराजजी, तुमचं खूप खूप प्लेट्सअपमध्ये स्वागत आहे. नमस्कार विष्णूजी. काय भावना आहेत आज? राजकीय सुरुवात करतायत. राजकारण ही एक सुरुवात निमित्त झालं. हं, हं. राजकारणाची सुरुवात करत असताना समाजकारण रवलं गेलं पाहिजे आणि समाजकारणाची सुरुवात ही जन्म झाल्यापासूनच आमच्या घरात चालू. बरं. त्यामुळे विशेष करून असं राजकारणाची काही वेगळी दिशा आहे किंवा एक वेगळा आनंद होतोय असं काही नाही. प्रत्येकाचं राजकारण म्हणजे माझी तर फिलॉसॉफी अशी आहे, प्रत्येकाचं राजकारण हे समाजकारणातनं उदयास येतं हं, हं. आणि ते समाजकारण आमच्या पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेलं आहे. हं, हं. तर मला असं विशेष त्याच्या संदर्भात काय वाटत नाही. पण अनेकांना कुतूहल आहे. तानाजी सावंत यांचे पुत्र राजकारणामध्ये येत आहेत
आणि त्यांची इनिंगची सुरुवात पुण्यातून होते, पुणे महानगरपालिकेतून होते. याचं काही विशेष कारण? नाही, म्हणूनच म्हणलं ना, समाजकारणाचा पार्ट तुम्हाला सांगितला. आता राजकारणाच्या पार्टमध्ये सगळ्याच नेत्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं कुतूहल असू शकतो, की हं, नेमकं हं. कसं काय सगळं झालं आणि कशा पद्धतीचा हा राजकीय प्रवास आहे आणि हा कुठपर्यंत जाणार आहे. येत्या काळामध्ये कळेल. पण नेमकं प्रभाग क्रमांक 37 निवडण्यापाठीमागचं काय कारण? एकतर सगळ्यात सर्वप्रथम आम्ही इथं राहायलाच स्थायिक आहोत बरं, आणि सगळ्यात महत्त्वाचं पुणेच का, तर पुण्यात माझा जन्म झाला आहे, बरं. ह्याच भारतीय विद्यापीठमध्ये. हं, हं. तर ह्या परिसरामध्ये माझा जन्म झाला आहे. हा परिसर सबंध परिसर, किंबहुना हा दक्षिण पुण्याचा सबंध परिसर, हा डेव्हलप होत असताना आमच्या डोळ्यासमोर डेव्हलप झाला आहे. हं, हं. आम्ही इथला चिखली बघितला आहे. आम्ही इथले डेव्हलपमेंट होताना बघितलेत. आम्ही इथले रस्ते होताना बघितलेत. आम्ही इथलं सुशोभीकरण होताना बघितले. आम्ही इथल्या लोकांना जडणघडण घडत असताना बघितले. तेव्हा आमचा ह्या मातीशी एक चांगला जन्मताच ऋणानुबंध आहे. त्यामुळं त्यात काय वावगं असायचं काही कारण नाही. जन्मच इथं झाला आहे. माझं शिक्षण इथं झालं आहे. आम्ही वाढलो खेळलो ह्या लोकांच्या अंगखांद्यावर. त्यामुळे त्यात काय विशेष असायचं काहीच कारण. मध्यंतरी तुमच्या संदर्भात बातम्या येत होत्या, की तुम्ही भाजपमधून इच्छुक आहात. मात्र आज जे मी तुमच्याशी बोलतोय, तर चित्र स्पष्ट झालेलं आहे. तुम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवताय. हे काय त्या बातम्यामध्ये तथ्य होतं का किंवा काय नेमकं? मी मागच्या काळातही आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं, की भाजप म्हणून नाही, महायुती म्हणून आम्ही इच्छुक आहोत आणि महायुती म्हणून आम्ही पुढे जाणार आहोत. तो विषय त्याच वेळेस आपण सांगितले. तानाजी सावंत साहेब यांची विचारधारा अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांनी अनेक निवडणुका लढवल्यात. मात्र गिरिराज सावंत हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. जरी तुम्ही त्यांचे पुत्र आहेत, तरी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही कुठली राजकीय विचारधारा तुम्हाला पटते आणि कुठल्या विचारधारेखाली तुम्हाला काम करायला आवडेल भविष्यात? आता राजकारण हे हायब्रिड होत चाललंय. हं, हं. तेव्हा समाज हिताची विचारधारा घेऊन पुढे चाललं पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणजे कसं? म्हणजे समाजाला एकत्रित करून विकासाचं राजकारण जो करेल, ते विकासाचा धागा धरून पुढं जो राजकारण करेल तो समाजापर्यंत राहील आणि भरपूर काळ राजकारणात राहू शकेल. आता जे काही महाराष्ट्रातील नेते मंडळी पाहतो, त्यांचे प्रसार माध्यमातील वाक्य असतील, भाषणातील काही शब्द असतील किंवा त्यांचं एकदम रहन-सहन किंवा एकंदरीत त्यांचा जो वावर आहे, यांच्याकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? काय विचार करता बरं? नाही, हे बघा, सुसंस्कृत महाराष्ट्राचा जो धागा आपण व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधी सांगत असतात, हं, हं. तो वास्तव्यास वागताना, कृतीत काम करत असताना तो थोडासा नाहीसा होत चालला. ती सुसंस्कृतपणा सगळ्यांनी जोपासला पाहिजे. राजकारण प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका येतात. प्रत्येक 5 वर्षांनी तुम्हाला संधी मिळत असते. त्यामुळे सुसंस्कृतपणा हा टिकला पाहिजे आणि हा टिकवण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. म्हणजे पत्रकार म्हणून आपलं आहे, हं, हं. राजकारणी म्हणून आज आम्ही राजकारणात आहोत म्हणून राजकारणी म्हणून आमचं आहे. तर तो जेवढा टिकेल, तेवढं शाश्वत राजकारण सर्वांना करायला संधी मिळेल. आता राजकारणात गेलं म्हटल्यावर कोणावर तरी टीका करणं, कुणाची तरी टीका सहन करणं, ह्या सगळ्या गोष्टीचा आता भाग आलाय. तर टीका सहन करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही मानसिक तयारी केली का? स्पोर्टिवली हे सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि आम्ही पहिल्यापासून म्हणजे मी तशा व्यक्तिशः गोष्टी पर्सनली काहीच कोणाविषयी आम्ही बोलतही नाही हं, हं. आणि कोण बोललं तर आम्ही हसी मजाकमध्ये सगळ्या गोष्टी सहन करतो. बरं. आता तुम्ही पुणे महापालिकेमध्ये जायचं ठरवलेलंच आहे. तर पुण्यात तुम्हाला साधारण काय समस्या जाणवल्यात? साधारणतः आमच्या भागापुरता जर विषय हा बोलायचा झाला दक्षिण पुण्याच्या नगरीतील, हं, हं. ट्रॅफिक ही फार अलीकडच्या काळामध्ये मोठी समस्या झालेली आहे. हं, त्याच्यानंतर जे अ, विस्थापित लोक ह्या शहरामध्ये ह्या अलीकडच्या भागामध्ये जे वाढायला लागलेले, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न एक आहे. हं, हं. रोजगार नसल्यामुळे गुन्हेगारी होते आणि त्या गुन्हेगारीमुळं सर्वसामान्य जे लोक आहेत, जो साधारणतः मिडल क्लासचे लोक आहेत, ज्यांना फक्त त्यांचं काम, दाम, धंदा, उद्योग आणि स्वतःचं कुटुंब, ही कुठं तर सुरक्षतेचा फार मोठा प्रश्न या संबंध शहरामध्ये किंवा हं, आम्ही राहतो त्या भागामध्ये तरी तो आहे. बरं. तर त्याच्यावर काम करणं अपेक्षा आहे. मेट्रोपॉलिटन सिटी आपण म्हणतो खरं, त्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहत असताना सुरक्षा हा फार महत्त्वाचा चिंतेचा बाब आहे. त्याचं भीती कधीच नसली पाहिजे हं, सुरक्षेच्या. हं. तर त्याच्यावर काम करणं अपेक्षित आहे. ट्रॅफिकवर काम करणं अपेक्षित आहे आणि अनेक सामाजिक भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. पण हं, हे हं. 2 पुढच्या काळामध्ये ह्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. प्रामुख्याने आता तुम्ही 37 प्रभागामधून निवडणुकीला सामोरं जात आहेत. तर त्यामध्ये काय अशा समस्या आहेत तुम्हाला वाटतं, की ह्या समस्या आहेत, ह्या आतापर्यंत सोडल्या गेल्या पाहिजेत होत्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत? रस्ते, लाईट, वीज
हे तर ह्या मूलभूत गरजा. मूलभूत गरजा आहेत. ह्या हं. समस्या नसू शकतात. हं. पण योगायोगाने काही ठिकाणी मी म्हणत नाही सगळाच भाग आमचा वनवासी आहे. हं, हं. म्हणजे मागच्या लोकप्रतिनिधींनी मला टीकाही करायची नाही. त्यांनी त्यांच्या परीने जेवढं जमेल तेवढं काम अगदी चांगलं केलेलं आहे. पण अजूनही ह्या बेसिक मूलभूत सुविधा सुद्धा काही भागामध्ये वंचित आहेत. जसं की विजेचा प्रश्न आहे. सबस्टेशन ओव्हरलोडेड झालेले आहेत. हं, हं. सारखी लाईट कट होणे, डीपीची अवस्था. आज आपण शहरात राहत असताना मग सांगितलं मेट्रोपॉलिटन सिटीज आपण मगाशी हं, उल्लेख हं. केला. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहत असताना तुमची हाय टेन्शन्स वायर वगैरे हे अंडरग्राऊंड असले पाहिजेत. आज इथे तारा लटकतायत. कुठेतरी त्याचं पावसाळ्याच्या काळामध्ये शॉर्ट सर्किट होणं, ब्लास्ट होणं, ह्या बेसिक समस्यावर काम करणं अजूनही तितकंच गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण असलं पाहिजे. हं, हं. फुटपाथ्स पाहिजे, सायकल ट्रॅक पाहिजे, मग गार्डन्स पाहिजेत. हं, हं. रोडच्या कडेने स्ट्रीट्स एकदम चकाचक असले पाहिजेत. हं. यालाच हे शौक नंतरचे आहेत. यालाच जोडून मला विचारायचं, की आता जे उमेदवार प्रचार करतायत, जे उमेदवार बोलतायत, तर ते प्रामुख्याने 2-4 मुद्द्यावर बोलतायत. मात्र तुम्ही यापेक्षा वेगळं काय करणार आहात? मी सांगितलं लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ज्या बेसिक मूलभूत गरजा आहेत, हं, हं. त्या 100% असल्या पाहिजेत. हो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, की मग जे शौक आहेत, की मग माझा परिसर हा स्वच्छ तर आहे. मग तो सुरक्षित असला पाहिजे. हं. त्या ठिकाणी मग आमच्या मुलांना खेळायला चिल्ड्रन्स पार्क पाहिजे, ऑक्सिजन पार्क पाहिजे. आज मिडल क्लास फॅमिलीमध्ये करत असताना आज कार्यालयाचे रेट्स आपण बघतो. मग त्या ठिकाणी एक बहुउद्देशीय केंद्र पाहिजे. तिथं त्यांच्या मुलांचे वाढदिवस, लग्न, छोटे-छोटे कार्य करता आले पाहिजेत. एकदम मोफतच मी तर कमी दरात नाही. कारण हे सार्वजनिक आहे. ह्याला पुन्हा ठेकेदारी करून टेंडर करून कॉर्पोरेशनचा आपलाच एक कार्यकर्ता जगवायचं काही कारण नाही. आत्ता ही परिस्थिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या सुखसुविधा लोकांना ज्या शासन म्हणून आम्ही देऊ, ते मोफत असले पाहिजेत. बरं. आणि माझ्या काळामध्ये मी शाश्वती देतो. हं. ऑन रेकॉर्ड आहे सगळं, की ह्या हं. सगळ्या गोष्टी मोफत असतील. अपार्ट फ्रॉम मेंटेनन्स. इनफॅक्ट मेंटेनन्स सुद्धा आम्ही करू. हं, हं. कारण हे लोकासाठी केले. बरं. कॉर्पोरेशनच्या जागा आहेत, कॉर्पोरेशननी पैसे दिलेले आहेत, लोकांसाठी उभारले. त्यातून पुन्हा आम्ही कुठला तर मालकी हक्क कुठल्या तर कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्याच्यावर ठेवायच्या आणि त्याच्यात 10च्या वेळा माझ्या 10 लोकांना वाटायच्या आणि पुन्हा जनतेने त्या 10 लोकांना फोन करून ह्यांनी त्यांच्याकडे पैसे घ्यायचे. हं, हं. ही व्यवस्था एकदम गलत आहे. संधी मिळाली, नगरसेवक झालात, तर पहिलं कुठले काम करायचे? 3च विचारतोय. मी सांगेन बेसिक मूलभूत गरजा व्यवस्थित पाहिजे. हं, हं. त्याच्यानंतर सुरक्षेच्या अनुषंगाने काम होणं अपेक्षित आहे. भयभीत नसली पाहिजे. आज आपण संध्याकाळी 6-6:30 वाजता फिरताना एकदम सुरक्षित रिलॅक्स वाटलं पाहिजे. सुरक्षित की आपल्याला वाटलं. महिला भगिनीला सुद्धा एकदम व्यवस्थित फिरता आलं यावं. ही माफक अपेक्षा आहे. ती सुरक्षेच्या प्रश्नावर काम करणं अपेक्षित आहे. ट्रॅफिक त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पाणी पुरवठा. व्यवस्थित जास्तीत जास्त लोकांना पुरेल एवढा. पाणी ही अशी गोष्ट आहे की दिल तेवढं कमी आहे. पण जेवढं लागतंय तेवढं तरी सुरळीत पद्धतीने आलं पाहिजे. ह्या माफक अपेक्षा, ह्या मूलभूत गरजा काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे आम्ही त्याच्यावर नक्की येत्या काळामध्ये काम करू. तानाजी सावंत यांचे मुलगा असल्याचं दडपण येतं, की सोपे जातंय सगळ्या गोष्टी फेस करायला? मदत होती. मदत होते. पण असं बोललं जातं, की एक वेगळ्या अँगलनी पाहिलं जातं, की तानाजी सावंत यांचा मुलगा आता कसं काम करणार, कसं निवडणुकीला सामोरं जाणार, लोकांना कसं कन्व्हिन्स करणार, याचं दडपण येत नाही तुमच्यावर? राजकीय लोकांना दडपण येतं. आम्हाला मदत होते. त्याचा परिपाक आम्ही मागच्या काळामध्ये ह्याच कुठल्याही राजकीय, शासकीय व्यवस्थेत स्वतः गिरीश सावंत कधीच नव्हता. हं, हं. आज ह्या सगळ्या गोष्टी केल्या, ज्या सगळ्या गोष्टी आम्ही मागितल्या. एक बालहट्ट म्हणा तुम्ही. आम्ही हं, हं. वडिलांकडे आमच्या रस्ता मागितला. हं, हं. आम्ही त्यांना लोकांच्या आग्रहास्तव योगा हॉल मागितला. आम्ही सांगितले की लोकांसाठी आम्हाला कार्डिक ॲम्ब्युलन्स पाहिजे. आम्ही सांगितलं लोकांसाठी बहुउद्देशीय केंद्र पाहिजे. आम्ही कुठे हे व्यवस्थित होतो. हं, हं. आम्ही ना नगरसेवक होतो, ना एक साधं कुठल्या पक्षाचं पद सुद्धा माझ्याकडे त्यावेळेस नव्हतं. हं, हं. तरी सुद्धा समाजकारणाचा वसा आम्ही जोपासत आलो. त्यातनं लोकं जोडत गेली आणि लोकं जोडत असताना मग लोकं जे मागतील. मानेचे साहेब आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्याचे आरोग्यमंत्री होते. हं, हं. आमदार जरी त्या धाराशिव मतदारसंघातले असतील तरी साहेब आरोग्यमंत्री असल्यामुळे शासनाच्या माध्यमातून आम्ही म्हणलं नाही की वास्तूचं टेंडर मला मिळवून द्या. आम्ही म्हणलं नाही ह्या गोष्टी माझ्या एका कार्यकर्त्याला द्या. लोकांसाठी करण्याची मदत ही आम्ही तानाजीराव सावंत साहेबांकडनं मागितली. तो हट्ट केला आणि ती सगळी हट्ट हं, हं. हा माझ्या माध्यमातनं हं, हं. पूर्ण करून प्रामाणिकपणे मला हे लोकांना सांगायचं आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून. हा माझा प्रामाणिकपणे हट्ट माझ्या फक्त माध्यमातून लोकांचा साहेबांनी पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. बरं. आणि त्या माध्यमातून साधारणतः आपल्या सर्वांना माहीत असेल 15 ते 16 कोटी रुपयाचं बजेट. मग त्यात रस्ते आहेत, योगा हॉल आहे, त्यानंतर तुम्हाला सांगतो बहुउद्देशीय केंद्र आहे, पाईपलाईनचे विषय आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेज आहेत, हाय टेन्शन वायर आहेत. आम्ही हं, जिथं हं. परिसरात वावरतो त्या परिसरातून सुशोभीकरण असेल, हे अशा अनेक गोष्टी
त्या माध्यमातून डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे मूलभूत गरजा प्लस सुशोभीकरण आणि काही जुन्याचं नवकरण ज्याला म्हणतो मराठीत पाईपलाईन वगैरे, ह्या बेसिक गरजा आम्ही त्या ठिकाणी करून घेतलो. घराणेशाहीचा तुमच्यावर आरोप होऊ शकतो, प्रचार केला जाऊ शकतो तुमच्या विरुद्ध उमेदवारांकडून तुमच्यावर, त्याला काय उत्तर आहे? घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो का, तर अगदी होऊ शकतो. पण घराणेशाहीचा आरोप करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, मी कुठं तर ऑक्सफर्डला शिकतोय आणि आत्ता लंडनवरनं उतरलेला, आता कॉर्पोरेशनच्या निवडणुका लागल्यात म्हणून मला त्या व्यवस्थेत जायचं म्हणून मी हट्ट केला, तर ती घराणेशाही. बरं. आम्ही ह्या लोकांच्यात वावरतोय, लोकांच्या समस्या दैनंदिन अवस्थेत आमचं बसणं उठण्याचं ठिकाण, आम्ही समजा 15 तास काम करत असलो तर आमची 5 तास रोजचे लोकांच्या समस्या जाणून घेणं, त्याचं निवारण करणं, लोकांना जिथं लागेल तिथं मदतीला जाणं, लोकांच्या अडीअडचणीत जाणं, हे आम्ही करतोय. त्यामुळं लोक ठरवत असतात. राजकारणी म्हणून घराणेशाहीचं लेबल तुम्ही नक्की लावू शकता, पण जनता ठरवेल ना. नक्कीच. गिरिराज सावंत यांचं याआधी प्रभाग 37 मधून तुम्ही निवडणूक लढवताय, काय योगदान राहिले? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की साहेबांच्या माध्यमातून साधारणतः 15 ते 16 कोटी रुपयाचा निधी, बेसिक मूलभूत गरजा, पाण्याच्या पाईपलाईन जुन्या होत्या ते नवीन करणे, RCC वॉल बांधणे, कॉन्क्रीटचे रस्ते बनवणे, लोकांच्या आग्रस्तो योगा हॉल बांधणे, बहुउद्देश केंद्र करणे, ह्यातल्या साधारणतः 70% गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. 30% गोष्टी कामाच्या स्वरूपात आहे, इन प्रोसेसमध्ये. कुठं कन्स्ट्रक्शन चाललंय, कुठं प्लेनला काम आलंय, योगा हॉल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या माध्यमातून आम्ही केलेल्या. लोकांच्या आग्रस्तव कार्डिक ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी देणे, ह्या सगळ्या व्यवस्था आज ताग्यात आमच्या ह्या कार्यसिद्धी प्रतिष्ठान म्हणून आमचं एक सोशल प्लॅटफॉर्म आहे, जे आम्ही 20 फेब्रुवारी 2023ला ओपन केलं. त्या व्यासपीठाच्या माध्यमातून 3 ते 4 वर्षाच्या माध्यमातून आम्ही हा सगळा प्रवास, सार्वजनिक सामाजिक प्रवास करतोय. तुम्ही एक तुमच्याबद्दल बोललं जातं की तुम्ही जे उपाशी नागरिक असतात त्यांच्यासाठी डब्बे देताय, फार तुम्ही त्याच्याबद्दल कधी बोलला नाहीत. काय, किती डब्बे आणि ते काय नाही, तुम्हीच करताय? सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे माहिती आहे का, एक वारसा तर आहे, वारसा राजकारणाचा, राजकारणी म्हणतात म्हणून त्यांच्या पुरता झाला, पण आमच्याकडं तो सेवेचा वारसा आहे. एकतर माझं कुटुंब हे आध्यात्मिक घरातलं कुटुंब आहे, वारकरी संप्रदायातलं कुटुंब आहे. आणि वारकरी संप्रदायात असताना वारकरी संप्रदाय हा सांगण्यापुरता नसावा, हा कुठं तर कृतीत आला पाहिजे. म्हणून आम्ही 20 फेब्रुवारी 2023ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही 19 फेब्रुवारी 2023ला 19 फेब्रुवारीला असते. आम्ही 19 फेब्रुवारी 2023ची शिवजयंती 20 फेब्रुवारी 2023ला एक संकल्प केला. त्या दिवसापासून जे पुणे शहरामध्ये बेघर लोक आहेत, ज्यांना आपण मराठीत भिकारी असं संबोधतो, की एक टाईमच्या अन्न वाचून त्यांची भ्रांत असते, ह्या सगळ्या लोकांना एक टाईम जेवणाची, शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था ही आमच्या कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही चालू केली 20 फेब्रुवारी 2023पासून. त्या माध्यमातून रोजचे 300 लोकांना शुद्ध शाकाहारी जेवणाचे डबे त्या डेटपासून, ही अशा पद्धतीची योजना आहे. आणि आमची सगळी व्यवस्था, आमच्या कॉलेजचे जे विद्यार्थी असतात ते कॉलेजचे विद्यार्थी स्वखुशीने त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. काही कॉलेजच्या आमच्या स्टाफमधली महिला भगिनी असतील किंवा कुठलीही ज्यांना त्यात योगदान द्यायचं आहे, ते ओपन प्लॅटफॉर्म आम्ही ठेवलेलं आहे. त्या ओपन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही त्या सगळ्यांना, ज्यांना ती सेवा करायची, ती सेवा ह्या आमच्या व्यवस्थेच्या माध्यमातून करण्याची संधी देतो. आणि ती सगळी व्यवस्था ही कायमस्वरूपी आहे. हे काय कुठल्या तर सणासाठी, कुठल्या तर कारणासाठी केलेलं नाही. एक सेवेचा भाव जोपासला जावा आणि ही कायमस्वरूपी चालणारी योजना आहे, तो संकल्प आहे आमचा व्यक्तिशः. तुमच्या आरोग्य शिबिराची फार चर्चा असते. खरं म्हणजे काय, ते 37 प्रभागासाठीच ते आरोग्य शिबिर नसतं, काय उद्देश आहे नेमका त्याचा? नाही, आरोग्य शिबिर हे बघा, मागच्या वेळेस पण आपण साहेबांच्या माध्यमातून पंढरपूरला पाहिलं. हा, वारीमध्ये पण असतंच, आरोग्यमंत्री होते तेव्हा होते, त्याच्यानंतर होतं. वारीमध्ये सलग 3 वर्ष साहेबांनी ते कार्यक्रम केला. नवरात्रीच्या वेळेस आपल्या महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई जगदंबा तुळजापूरच्या पायथ्याला सुद्धा आपण ते महाआरोग्य शिबिर केलं. त्यामुळे तो एक अनुभव आपल्या उराशी होता. आणि त्या अनुभवाच्या दृष्टिकोनातनं साधारणतः बेसिक राजकारण, समाजकारण करत असताना, स्वतःच्या इच्छा आकांक्षा जोपासत असताना, लोकांना काहीतरी दिलं पाहिजे आणि लोकांना देण्याच्या दृष्टिकोनातनं तुमचा मोटो, तुमच्या इच्छा मध्यस्थी असतात, रेडियसला असतात. मला लोक जमवायचे तर मग मी होम मिनिस्टर घेतो, मला हे करायचं तर मग मी कुठंतरी साडेवाटपाचा कार्यक्रम घेतो, मला काय तर लोकांना सांगायचं तर मग मी हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठेवतो. हे मी माझ्या इच्छा जोपासण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत, बरोबर, म्हणजे एक्स पर्सनच्या.
आम्ही लोकांना वेगळं पण दाखवण्याच्या दृष्टिकोनातनं लोकोपयोगी कामावर आमचा नेहमी भर राहिलेला आहे. किंबहुना 99% गोष्टी आमच्या लोकोपयोगीच आहेत. तुम्ही अहवाल जर पाहिला असेल, तर त्या दृष्टिकोनातनं आमच्या सर्वांच्या विचारविनिमयातनं आलं, की अशा काही फालतू गोष्टी करण्यापेक्षा, हुर्रे करण्यापेक्षा आपण लोकांच्या समस्या काय आरोग्याची फार मोठी समस्या आहे शहरात. प्रत्येक साधारणतः बेसिक माझा तर रेशो असा आहे, की 5:1 रेशो आहे. 5 घरामध्ये 1 घर पूर्ण आजारी असू शकतं. बरोबर? तर त्या दृष्टिकोनातनं मग हॉस्पिटलच्या व्यवस्था, जाणं येणं किंवा आजार कळत नाहीत. त्या दृष्टिकोनातून आम्ही एक महाआरोग्य शिबिर म्हणजे महाआरोग्य शिबिर सगळेच लावतात. पण ते महा असतं का? ह्याच्यावर फार मोठा प्रश्न आहे. तर आम्ही तो महा शब्द कुठंतरी सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला, कारण आमच्या उराशी तो मागचा साहेबांचा अनुभव होता. पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराचं तो योगदान साधारणतः 4 दिवसाच्या काळात 15 लाख लोकांच्या तपासण्या झाल्या आणि त्याचा सगळा उल्लेख गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये ऑन पेपर तो उल्लेख आहे. ते सगळे सर्टिफिकेट्स आपले. तर तशा पद्धतीचे अनुभव असल्यामुळे आपण ह्या सगळ्या व्यवस्था ह्या दक्षिण पुण्यनगरीच्या भागामध्ये आपण लावल्या आणि साधारणतः 32,000 लोकांनी त्या सगळ्या व्यवस्थेचा लाभ घेतला. त्यामध्ये आपण 2 दिवस 10 आणि 11 ऑक्टोबरला हा कार्यक्रम झाला. त्यामध्ये जवळ सगळ्यांना मेडिसिन्स, चष्मे, तुम्हाला सांगतो हिअरिंग एड्स, कमरेचे पट्टे, मानेचे पट्टे, हातातल्या काठ्या, ह्या सगळ्या व्यवस्था आपण तिथं लावल्या होत्या. काही सर्जरीज, कॅन्सर रिलेटेड काय असेल, डेंटल रिलेटेड काय असेल, कार्डियक रिलेटेड काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथं नोंदणी करून घेतल्या आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी जसं आम्ही सांगितले, जसं आम्ही तिथं बोललो होतो, ऑन स्पॉट तुम्हाला चष्मे, औषधं, दाताच्या सगळ्या गोष्टी मिळतील. पण अपार्ट फ्रॉम ह्या ज्या काही इम्प्लांट्स तुम्हाला लागतात, त्या सगळ्या इम्प्लांट्स, त्या सगळ्या सर्जरी, पोस्ट त्याच्यानंतरच्या काळामध्ये रजिस्ट्रेशन घेऊन त्या हॉस्पिटल आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या. त्या सगळ्या जे काही एड्स असतात, जे साधारणतः हिअरिंग एड असेल, कमरेचे पट्टे, कमोड चेअर्स, व्हील चेअर्स, ह्या सगळ्या लोकांना दिवाळीच्या वेळेस आम्ही औचित्य साधून पोचवलं. सत्ता हे सेवेसाठी आहे, हे कसं सिद्ध कराल आणि कुठल्या कृतीतून कराल? सत्ता हे सेवेसाठी हे सामाजिक एकोपा जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आपण सिद्ध करू शकतो. आम्ही तो करण्याचा प्रयत्न केला. त्याचा अनुभव आम्ही 3-4 वर्ष समाज हिताच्या माध्यमातून काम करत असताना ते दाखवलेलं आहे. आणि मग ते सांगितलं ना, आरोग्य शिबिर करत असताना मी जर म्हणलं महाआरोग्य शिबिर आणि कुठं तर 15-22चा मांडव टाकायचा आणि 100 वाटल्या रक्त गोळा करायचा आणि महाआरोग्य शिबिर म्हणायचं, तो झाला माझा सेल्फ मोटो प्रिझर्व करण्याचा कार्यक्रम. जर आपण ते महा म्हणतोय, जर आम्ही कमिटमेंट देतोय की आम्ही हे करणार आहोत, तर ते कमिटमेंट फुलफिलमेंट झाली पाहिजे लोकांची, बरोबर ना, की त्या नुसते आश्वासित असल्या पाहिजे की आम्ही हे करू. लोक येऊन गेले, तुमचा मेसेज तुम्हाला द्यायचा होता, ते गेले, लोक बी नंतर तिकडे राहिले आणि तुम्ही बी इकडं आणि तुम्ही फोन उचलत, लोकही तुमच्याकडे येत नाही. हा अपुरा विचार झाला. तो आम्ही शाश्वत, आम्ही जे बोलू, एकतर आम्ही जे होतंय तेच बोलू आणि ते बोलल्याच्या नंतर ते पूर्ण करू. ही झालं शाश्वत, सस्टेनेबल ज्याला आपण म्हणतो, तो करण्याचा प्रयत्न आमचा मागच्या काळामध्ये राहिलाय. मी जे सांगतोय हा आमचा पुढचा अजेंडा बिलकुल नाही, कारण ह्याचा परिपाक आम्ही मागच्या काळामध्ये कुठल्याही व्यवस्थेत नसताना गेले 4-5 वर्षाच्या माध्यमातून करतोय आणि तोच पुढे आपल्याला पुढच्या काळामध्ये लाईन ऍक्च्युअली ऑलरेडी ओढलेली आहे 5 वर्षापासून. ती फक्त पुढे ह्या व्यवस्थेच्या माध्यमातून पुढे ओढत न्यायची बस. बरोबर. तुम्ही अजून एक तुमचं आत्महत्याग्रस्त जे शेतकरी कुटुंब आहेत त्याला मदत करता आणि मराठा रिझर्वेशनच्या मागणीसाठी जे काही तरुण होते, जे किंवा व्यक्ती होते, त्यांचा मृत्युमुखी पावलेत, त्यांच्याकडून तुम्हाला मदत केली जाते. ते कुठल्या स्पेसिफिक मतदारसंघातले नसतात किंवा पुण्यातले नसतात. त्या पाठीमागचा काय भाव असतो बरं? मी मगाशीच सांगितलं ना, की हे सावंत कुटुंब हे वारकरी संप्रदायातलं आहे. सेवेचा भाव ठायी ठेवणार आहे आणि तो आपल्या भाषणात बोलण्याच्या पेक्षा तो कृतीत कुठंतरी यावा, ह्या दृष्टिकोनातनं साहेबांची विचारधारा आणि कृती हे जर मार्गक्रमण गेले साहेबांच्या 60 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. आणि ह्याचाच धागा धरून आपण जे सांगितलं, की फक्त मराठा समाज नाही, सगळीकडेच माणसं आहेत, सेम आहेत सगळी, 2 हाताची, 2 पायाची, 2 डोळ्याची, 2 कानाची. तर ही माणसं त्या सेवेच्या माध्यमातून त्याचं जर घराच्या वरचं छत निघून गेलं, एखादा घरातला आधार निघून गेला आणि त्या कुटुंबाला पुढची जर आयुष्याची भ्रांत पडली असेल, की त्याचा तो संसाराचा गाडा पुढच्या पिढीचा, लहान मुलं एखादं घरात असतं, एखादं शिकत असतं, एखादी मुलगी लग्नाला आली असते, हे कसं चालवायचं, तर तो वसा साहेबांनी ठरवलं, की माझ्यापर्यंत जे जे पोचेल मला त्याचं, समजा एखाद्याचं मी लग्न नाही करू शकतो, एखाद्याचं शिक्षण करू शकतो, एखाद्याला नोकरी देऊ शकतो,
एखाद्याच्या पोरीला मदत करू शकतो, एखाद्याच्या हॉस्पिटलचा विषय आपण त्या माध्यमातून करू शकतो. तर हा सेवेचा वसा आहे. त्यामुळे ह्याला कुठल्याही एका स्पेसिफिक एखाद्या पर्टिक्युलर जाती धर्मामध्ये तुम्ही गुरफटून ठेवू शकत नाही. हं, हं. कारण सेवा ही सर्व माणसाची असते. मराठ्याची केली आणि अमक्याची केली नाही तसं नाही. सगळीकडे माणसं आहेत, सगळ्या धर्मात माणसं आहेत. त्या सगळ्या धर्माची, सगळ्या जातीपातीची सेवा ही साहेबांच्या सेवेच्या माध्यमातून ही शिकवण साहेबांनी आम्हा सर्वांना आजपर्यंत आमच्या कुटुंबावर तो पगडा राहिलेला आहे हं, हं. आणि ती साहेब जोपासतात. त्याला फक्त आज 16 पासून साहेब राजकारणात आहेत. त्याच्या हं. आधीपासून आम्ही हे करतो. आज राजकारणात आले म्हणून त्याला छान, 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 छान वेगळ्या प्रकारचे आपण सर्व हं, हं. लोकप्रतिनिधी असतील, राजकारणी असतील, पत्रकार असतील, एक लेबल लावता. अपार्ट फ्रॉम लेबल ही सेवा मिळून ना 60 वर्ष साहेबांचं आज वय जर असेल तर 60 वर्षापासून हं, हं. साधारणतः एक 50 वर्षापासून ही सगळी सेवा साहेबांनी जशी जमेल तशी त्यांच्या त्या व्यवस्थेनुसार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बस. मी सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्न विचारला होता, तो प्रश्न पुन्हा रिपीट करतो. गिरीराज सावंत राजकारणात कशासाठी आले? मी मगाशीच सांगितलं की लाईन ऑलरेडी आम्ही ओढलेली आहे. सोशल लाईन. हं, हं. त्या सोशल लाईनला राहतं एक व्हिजन असतं पर्टिक्युलर स्पेसिफिक आणि सोशल लाईन खेचत असताना ते व्हिजन पर्क्युलेट करण्याच्या दृष्टिकोनातून मग ते डेव्हलपमेंटल व्हिजन असेल, सोशल व्हिजन असेल, कुठलंही व्हिजन असू शकतं ना. तर ते व्हिजन पर्टिक्युलर सत्तेत उतरवण्याच्या दृष्टिकोनातून मी, माझं सावंत कुटुंब, माझं कार्यसिद्धी प्रतिष्ठान, आमच्यावर प्रेम करणारे आमचे सर्व सहकारी मित्र ह्याला कुठं तर मर्यादा आहेत. मला वाटतं ना की माझा हा भाग असा दिसला पाहिजे, हा भाग असा असला पाहिजे, तो एवढा स्वच्छ पाहिजे, हं, हं. चकाचक असला पाहिजे, सुरक्षा असली पाहिजे. मग हे नुसतं बोलून 4 मित्रांबरोबर गप्पा करायच्या जगाच्या आणि कृतीत कुठं सुचवायचं नाही. हं, हं. हे कॉन्ट्राडिक्शन करण्यापेक्षा आपण कुठंतरी ह्या व्यवस्थेत येऊन हा बदल घडतो का? तर हं, हं. नक्की घडतो. फक्त तुमचं मूळ शुद्ध असलं पाहिजे, तुमचं व्हिजन पारदर्शक असलं पाहिजे. हं, हं. ह्या व्यवस्था आहेत. पॉलिटिक्स इज नॉट अ पार्ट ऑफ गेम. हं, हं. बरोबर? दिस इज द मीडिएटर. जे तुमच्या विचारात आहे ते कृतीत उतरवण्याचं हे व्यासपीठ आहे. आणि लोकशाहीने तो सर्वांना अधिकार दिलाय. तर मला जे वाटतंय माझ्या 4 मित्रांबरोबर चहाच्या एका कपाबरोबर जगात गप्पा खूप हितं ते भारी आणि आपल्यात असं असायला पाहिजे. हं, हं. असं कुठंतरी सांगण्यापेक्षा ह्या व्यवस्थेत जाऊन मला जे पाहिजे ते करून घेईल ना मी. हं, हं. त्यासाठी आम्ही राजकारणात. तुमचे वडील तानाजी सावंत साहेबांचा स्वभाव फार आक्रमक आहे. त्यांच्या विरुद्ध तुमचा स्वभाव आहे. अत्यंत कमी बोलता तुम्ही, शांत, संयमी. तर हा तुलनात्मक आम्हाला बदल वाटतो. मात्र आता तुम्ही कॅमेऱ्यापुढे बोलताय. तसेच असे आहेत की स्वतःला असं बनवून घेतलंय तुम्ही. शांत एकदम आणि कमी बोलणं. नाही, तसं म्हणता येणार नाही स्पेसिफिक. आता तो स्वभाव गुण आहे. बट सावंत साहेब जेव्हा कॅमेऱ्यापुढे असतील किंवा सभागृहामध्ये असतील किंवा इतर ठिकाणी, ते फार आक्रमक असतात. घरात त्यांचा वावर कसा असतो? एकदम फ्रेंडली असतात. आमचे खूप चांगले हेल्दी डिस्कशन्स होतात. आणि सावंतसाहेब स्वतः एक गरीब कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याला सगळ्या परिस्थितीतल्या लोकांची जाण आहे. सगळ्या पद्धतीच्या डेव्हलपमेंट्स असतील, राईट फ्रॉम तुमचे इन्फ्रास्ट्रक्चरल असतील, सोशल डेव्हलपमेंट्स असतील, ट्रॅडिशनल डेव्हलपमेंट्स असतील, तुमच्या कल्चरल डेव्हलपमेंट्स असतील. हं, हं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रापासून ते ह्या अर्बन महाराष्ट्रापर्यंत आजच्या काळापर्यंत पाहिलेलं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीला अनुसरून घरात चर्चा असते की त्यांची पिढी, आमची पिढी ह्यात काय तफावत आहे, किती मोठा फरक आहे. ह्याच्यावर डिस्कशन्स असतात. बाप म्हणून तानाजी सावंत कसे आहेत? एकदम मनमोकळे आहेत. आणि विशेष करून जसं तुम्ही प्रोपोगेट करता हं, हं. हार्ड, रॅश. तोच प्रश्न विचारला तेच होता तेच तुम्हाला. तेच तेच मी सांगतो. तुम्हाला जे विचारायचं आहे ते विचारायच्या आधी मी त्याचं उत्तर हं, देतो हं. की ॲक्च्युअली तसे नाहीत ते. हं. जी माणसं अशी गोड बोलतात ती आतनं वेगळी असतात आणि जी माणसं कडक असतात ती रोखठोक जरी असली तर मनाने फार ती शुद्ध, प्रामाणिक असतात. म्हणून ती कडक असतात. बरं. हा महत्त्वाचा भाग. मला जो कळला तो त्यांच्यातला तुम्ही कुठला गुण घेतलाय? त्यांच्यातला महत्त्वाचा गुण मी घेतलाय तो डेअरिंगचा, पण अजून मी ती कृतीत आणलेली नाही. बरं. विचारात कुठं तर रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बघू येत्या काळामध्ये आम्ही ते करू. आता तुम्ही राजकीय इनिंग सुरू केली. त्यासाठी त्यांनी तुम्हाला सांगितलंय की कशी सुरुवात झाली नेमकी? मी मागं सांगितलं, मागं 3-4 वर्षापासून आम्ही या सामाजिक व्यवस्थेमध्ये आहोत. हं, हं. आणि ह्या सगळ्या एकंदरीत काम करत असताना लोकांशी संपर्क येणं,
लोकांच्या दैनंदिन समस्या, कोणाचं ॲडमिशन, कोणाचं हॉस्पिटलचं बिल कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर डेव्हलपमेंट काय लोकांना ज्या पाहिजे त्या, असं राईट फ्रॉम तुमचं पाणी झाड कटिंगपासून ते नवीन काय बांधण्यापर्यंत ह्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्या सगळ्या व्यवस्थेतनं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पुढे खेचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुमच्या राजकीय सुरुवात तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपासून केलेली आहे. त्याची एक हिंदुत्ववादी एक विचारसरणी आहे. आता तुमच्या पुढे देखील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असणार आहे. त्यांचं एक वेगळं हिंदुत्व आहे. काय फरक आहे नेमका? काही नाही, एकच हिंदुत्व एकच असू शकतं, माझं स्पष्ट मत आहे. कसं पाहता येईल ती? पार्टीमध्ये डिवाइड हिंदुत्व होऊच शकत नाही. तुमच्या पुढचा आता विरोधक कोण असणार आहे? भाजप असणार आहे? महाविकास आघाडी असणार आहे? माझ्या उमेदवार पुढे जे आहेत सगळ्या पार्टीचे, शेवटी म्हणलं ना, राजकीय व्यवस्था म्हणले की पार्टी आली, पार्टीचे त्यांचे 4 कॅन्डिडेट आले, दुसऱ्या पार्टीचे 4 आले, XYZ पार्टीचे 4 कॅन्डिडेट, ते सगळेच त्या 15 दिवसापुरते विरोधक असतात. एवढं स्पोर्टिली आम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेतो. तुमचे पक्षप्रमुख आहेत एकनाथ शिंदे, त्यांच्याबद्दल काय वाटतं? एकदम रोखठोक भूमिका आहे आणि जी त्यांच्याकडे जी दातृत्वाची भावना आहे त्याच्याबद्दल फार आम्हाला सर्वांना कुतूहल असतं. आणि ज्या पद्धतीने ते काम करतात, कष्ट करतात. आज CM असतानाही आपण पाहिलं असेल, किंबहुना आता DCM असताना तुम्ही पाहिलं असेल, कुठलीही चांगली घटना घडू, कुठली वाईट घटना घडू, सगळ्यात पहिले कुठल्याही वेळेचा विचार न करता त्या ठिकाणी जाणारे, मग ते वर चढायचं असो चालत, नाहीतर कुठं धो पावसात जाण्याचा विषय असो, कुठल्याही गोष्टीची तमा बाळगत नाही. तो त्यांच्यातला गुण फार. मला अशी माहिती मिळेल, तुम्ही वाचन फार करता, तर राजकीय वाचन पण तुम्ही केलं असेल, तर कुठले राजकारणी तुम्हाला व्यक्तिमत्व आवडतात? राजकीय व्यक्तिमत्व ते कुठल्याही पक्षाचे असू शकतात. जे त्या वेळेस हे जे काही राजकारण्यांचे ऑटोबायोग्राफीज असतात, हे त्या वेळेसच्या सिच्युएशन बेसला धरून लिहिलेले असतात. तेव्हा सगळ्यांच्याच राजकारणाची त्या गोष्टीची सिच्युएशनच्या अभ्यास म्हणून केलं तर फार चांगलं राहील. मग सगळ्यांच्याच जे वाचल ते चांगलं वाटतं, बरोबर. कारण त्यावेळेसचं ते राजकारण, त्यावेळेसची सामाजिक व्यवस्था, त्यावेळेसच्या घडलेल्या घटना, ह्याचा तो परिपाक असतो. तेव्हा असं स्पेसिफिक म्हणू शकत नाही मला अमक्याची आवडली आणि मला तमक्याची आवडली. 1960 पासून जर वाचायला तुम्ही चालू केलं तर राईट फ्रॉम संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून यशवंतराव चव्हाणांपासून वाचायला चालू केलं तर आज कालच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या टॉप नेत्यांपर्यंत सगळीकडं मटेरियल उपस्थित आहे. त्यात ते वाचत असताना त्या सगळ्यांचाच नामोल्लेख त्या वेळेस फार चांगला आहे. सगळ्यांनी योगदान समाजहिताचं दिलेलं आहे. डेव्हलपमेंट महाराष्ट्राच्या होताना त्यांनी ते योगदान दिलेलं आहे आणि त्यात सगळ्यांच्याच ऑटोबायोग्राफी, तसं स्पेसिफिक नाही सांगता. तुमची कार्यसिद्धी प्रतिष्ठान असेल, राजकीय प्रवास सुरू केलेला आहे, या व्यतिरिक्त गिरिराज सावंत काय करतात? आता आमचे व्यवसाय आहे, कन्स्ट्रक्शनचे असेल, कॉलेजच्या माध्यमातून, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून फार मोठं जाळं या शहरामध्ये आहे. राईट फ्रॉम KG to PhD ज्याला म्हणतो, JSPM आणि TSSM जिवंत शिक्षण प्रसारक मंडळ हे आहे आणि एकदा शेतकरी शिक्षण मंडळ हे पण आहे. त्या माध्यमातून साधारणतः टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपलं योगदान फार मोठं आहे. जे पुण्यातल्या पहिल्या 5 कॉलेजेसमध्ये आपलं जे कॉलेज आहे हे आहे शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. MBA प्रोग्राम्स आहेत, त्या सगळ्या गोष्टीचं ॲडमिनिस्ट्रेशन करणं, तुमच्या बाकीच्या छोट्या छोट्या कंपन्या, उद्योग म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा काम करत राहणं. मतदारांनी तुम्हाला का मतदान करावं? मतदारांनी मतदान करावं, लोकप्रतिनिधी कसा असावा ह्याचं एक चांगलं विजन आमच्याकडे आहे. कारण मी वारंवार आमच्या सगळ्या बैठकीत सांगतो, रस्ते, वीज, लाईट, पाणी ह्याच्याही पलीकडे जाऊन काम करणार लोकप्रतिनिधी असावा, असं माझं व्यक्तिशः मत आहे, किंवा ही माझी फिलॉसॉफी आहे समजा. आणि ही फिलॉसॉफी कृतीत मागच्या पास्टमध्ये 3 वर्षाच्या काळात आम्ही उतरवली आहे, बरोबर. तर हीच आपल्याला, मी जर सांगितलं की माझ्याकडे अजेंडाच काही नाही पुढचं, कारण आम्ही कामच केले. हे काम ऑन फील्ड आहे, ते ऑलरेडी लिहिलेली खेचलेली जी लाईन आहे ती पुढं आपल्याला चांगल्या पद्धतीने ओढत न्यायची आणि एक चांगल्या पद्धतीचं विजन प्लॅन, सुरक्षित प्रभाग, सुंदर प्रभाग. मला वाटलं पाहिजे मी खरंच टॉप एरियामध्ये राहतो, म्हणजे ते फक्त माझ्या वाटण्यापुरतं नाही, त्याच्या मागचं अर्थकारण असतं. तुमचा भाग सुरक्षित असला की तिथे येणाऱ्या लोकांची, राहणाऱ्या लोकांची क्लास वाढत असतो, तिथलं अर्थकारण फिरत असतं, तिथल्या फ्लॅटचे रेट्स असतील, प्रॉपर्टीचे रेट्स असतील, हे सगळे वाढतात. तर हे ज्या चांगल्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला ह्या वॉर्डमध्ये त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अपार्ट फ्रॉम ऑल दिस, हे तुमचं रस्ते, लाईट, वीज, पाणी, ह्या टॅगलाईनच्या पलीकडे आपल्याला
जे कॉर्पोरेशन म्हणून जे बजेट मिळतं त्याच्या हम्म. पलीकडे जाऊन काहीतरी करता आलं पाहिजे. जसं की आरोग्याची सेवा. हम्म, आज आरोग्याची सेवा लोक म्हणतील की बाबा उद्या इलेक्शन होतं म्हणून काल तुम्ही ऑक्टोबर महिन्यात आरोग्य शिबिर घेतलं. पण हम्म, मला वर्षातनं एकदा ते आरोग्य शिबिर घ्यायचं आहे. वर्षातनं एकदा बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा घ्यायचा आहे. हम्म, त्याच्यानंतर मुलांच्या दृष्टिकोनात जी नवीन पिढी आज ह्या एज्युकेशनल सिस्टीममध्ये त्यांच्यासाठी आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं क्लासेस असले. अपार्ट फ्रॉम तुमचं आज आता एज्युकेशन पॉलिसी बदलली. न्यू एज्युकेशन पॉलिसी हम्म. इट्स हायब्रिड ऑफ ऑल. हम्म, बरोबर. इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन. ह्या एज्युकेशनसाठी काय आपण स्पेसिफिक ई लर्निंग स्कूल्स असतील, नॉलेज हब उभं करण्याच्या दृष्टिकोनातून असेल, मुलांच्या दृष्टिकोनातून आता अलीकडच्या काळामध्ये मुलांना एक चांगल्या व्यायामशाळा देणं गरजेचं आहे. वेल इक्विप्ड व्यायामशाळा म्हणजे कुठंतरी एक हॉल बांधला आणि तुम्ही तुमचं येऊन जोर बैठका काढ्या नव्हे. वेल इक्विप्ड असणाऱ्या व्यायामशाळा त्या ठिकाणी पाहिजेत. योग केंद्र जो फार मोठा विषय आहे योग, त्या योगाच्या संदर्भात योगा प्रमोट करणं गरजेचं आहे आणि तो तरुण पिढीमध्ये. कारण दिस इज द फ्युचर ऑफ इंडिया. आणि तिथं ह्या योगाच्या माध्यमातून ध्यान केंद्राच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टीला ह्या लोकांना एकत्रित करून ही बैठक व्यवस्था त्या योगाच्या माध्यमातून मेडिटेशनच्या माध्यमातून करायची. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट मला त्या ठिकाणी ट्रॅफिक तर जनरल कॉज आहे, ओव्हरऑल सगळीकडेच आहे, त्याच्यावर काम करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला स्पेसिफिक जे काही UPSC MPSC करणारे जे काय विद्यार्थी एक हे प्राईड असलं पाहिजे. माझ्या भागातली 10 मुलं UPSC मध्ये 5 गेले आणि MPSC मध्ये 5 सिलेक्ट झाले. ते प्राईड पाहिजे. त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न म्हणजे मोफत बेसिक मार्गदर्शन जे ते आम्ही मोफत देऊ लोकांना. आणि मग ती लोक ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये कुठं तर गेली पाहिजेत. तर ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या मी सांगितल्या की रस्ते, लाईट, वीज, पाणी, ड्रेनेज च्या पलीकडे लोकप्रतिनिधीचं डिवोशन तुमच्याकडे काय आहे? आता या चर्चेच्या शेवटाकडे येत असताना शेवटचा प्रश्न तुम्हाला यश मिळालं, तुम्ही नगरसेवक झाले, सभागृहात गेले. 5 वर्षानंतर कुठल्या गोष्टीसाठी, कुठल्या कारणासाठी गिरिराज सावंतांना पुणेकरांनी आठवलं पाहिजेत, आठवण काढली पाहिजेत किंवा ओळखलं पाहिजे? रस्ते, लाईट, वीज, ड्रेनेजच्या पलीकडे जे काम असेल ते सगळ्यासाठी मला ओळखलं पाहिजे. ओळखतील, 100% ओळखतील. अशी ओळख निर्माण करणार. दाखवलेलं आहे, मागच्या काळामध्ये दाखवले. आरोग्याचा विषय, हेल्प डेस्क आम्ही चालू केला आरोग्याच्या रिलेटेड. कुणाच्या कुठल्याही लोकल कॉर्पोरेटरकडे ही व्यवस्था नसते. आज कुठलेही लोकल कॉर्पोरेटर समजा विष्णूने सांगितलं माझा हा आजार आहे, तर मी विष्णू हा माझा संबंधित व्यक्ती आहे, ह्याला 2 ओळीचं विनंतीपत्र, 2 पैसे कमी करावे. ते पत्र हॉस्पिटलच्या रद्दीत जातं. त्यांचा व्यवसाय आहे. आम्ही तिथं त्या ठिकाणी फोर्स करून आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी 2 पैसे कमी झालेच पत्र नेऊ नका. पत्र इज अ फेक सॅटिस्फॅक्शन. खोटं समाधान आहे जनतेचं. पत्र देतो म्हणलं की खोटं समाधान आहे. तर आपण ह्यांना तिथं कुठं तर फोन करून नाही माझ्या संबंधित व्यक्ती गरीब परिस्थितीत 2 पैसे कमी झालेच पाहिजे हे सांगणं अपेक्षित आहे. आणि त्या पद्धतीचं काम अपार्ट फ्रॉम हे बेसिक डेव्हलपमेंट जे कॉर्पोरेशनचे तुम्हाला फंड मिळतात त्या बेसिक डेव्हलपमेंटच्या पुढे जे आम्ही करू त्यासाठी लोक कायम लोकप्रतिनिधी कसा असावा, त्याचं व्हिजन काय असावं हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न पास्टमध्ये ऑलरेडी केलेला आहे. आणि तेच उद्याच्या येणाऱ्या कॉर्पोरेशन निवडणुकीच्या नंतरच्या काळामध्ये अधिक झपाट्याने जेव्हा की आम्ही त्या सिस्टीममध्ये राहू. आम्ही सिस्टीममध्ये नसताना जर एवढं करू शकतो, एक आम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स. आम्ही सिस्टीममध्ये नसताना साहेबांच्या माध्यमातून एवढं केलं. जर आम्ही सिस्टीममध्ये आले तर सोन्याचा हिरा केला, हिऱ्याचा अजून फार काय तर चांगलं होईल. कोहिनूर कराल. तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते गिरिराज सावंत. त्यांचे वडील फार बेधडक आहेत, आक्रमक आहेत. गिरिराज सावंत यांच्याबद्दल मला असं वाटत होते मितभाषी आहेत, मात्र ते भरपूर बोलतात आणि टू द पॉईंट त्यांनी आपले मुद्दे मांडलेले आहेत. मी निवडणुकीला सामोरं जातोय तर माझ्याकडे एक व्हिजन आहे आणि एक व्हिजन असलेला व्यक्ती हा विकास करू शकतो असं त्यांचा एकंदरीत बोलण्याचा रोख होता. त्या व्यतिरिक्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतर पैलू देखील मी उलगडण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. मात्र 5 वर्षानंतर त्यांना जर यश मिळालं तर नक्कीच ते आत्ता काय बोलले आणि नंतर त्यांनी काय केलं या संदर्भात देखील एक जाब विचारण्यासाठी मी नक्की यांच्याकडे येईल. तुर्तास या पॉडकास्टमध्ये आपण थांबतोय. गिरिराजजी, थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.